नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. चांदोलीत आणखीन एका वाघाची डरकाळी. सेनापती सुभेदाराच्या साम्राज्यात शिलेदाराची एंट्री. सह्याद्रीत चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात काही दिवसापूर्वी एका नव्या निमवयस्क वाघाचे व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपले आहेत. त्यामुळे सेनापती आणि सुभेदार यांच्या साम्राज्यात शिलेदाराची भर पडली आहे. या वाघाचा मागोवा घेतला असता त्याची कहाणी रोमांचक असल्याचे स्पष्ट झाले. 2024मध्ये आंबोली येथे प्रथमच या वाघाचे छायाचित्र टिपलं होतं. सावंतवाडी वन विभागाने डिसेंबर 2024मध्ये आंबोली परिसरात कॅमेरा ट्रॅप लावला होता. त्या कॅमेऱ्यात सर्वप्रथम हा निमवयस्क वाघ दिसून आला. यानंतर जानेवारी 2025मध्ये हा वाघ राधानगरी वन्यजीव अभयारण्यात येथे टिपला. पुढील सुमारे वर्षभर त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. या काळात तो राधानगरीतच होता की राधानगरी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या दरम्यानच्या जंगलपट्ट्यात भ्रमंती करत होता, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. आता हा वाघ पुन्हा प्रकाश झोतात आला, तोही चांदोली राष्ट्रीय उद्यानात. आणि विशेष म्हणजे नव्याने सोडलेली वाघीण तारा हिच्या निश्चित हद्द क्षेत्रात. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि संशोधकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांच्या मदतीने वाघाच्या शरीरावरील पट्ट्यांच्या रचनेवरून त्याची खात्रीशीर ओळख पटवली. या घटनेमुळे दक्षिणकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा वन्यजीव भ्रमण मार्ग वाघाच्या संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आता अभ्यासकांच्या नजरा तारा आणि शिलेदार यांच्या हालचालींकडे आहेत.